नमस्कार मित्रांनो, आज आपण किमोथेरपीतील होणारे कॉम्प्लिकेशन्सची तीव्रता होमिओपॅथिक औषधांनी कशा प्रकारे कमी करता येईल हे आज आपण बघणार आहोत। त्यातील सर्वप्रथम म्हणजे तोंडात येणारे अल्सर किंवा तोंडात येणारे फोड किंवा तोंडाचा वास, या गोष्टी आपण होमिओपॅथिक औषधांनी खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आणू शकतो। त्याचबरोबर 2 नंबरचा मुद्दा येईल उलटी, मळमळ, अन्न न पचणे किंवा अन्नावरची वासना उडून जाणे, पोटात आग पडणे, अशा गोष्टी आपण होमिओपॅथीद्वारे खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आणू शकतो। त्यानंतरचा मुद्दा येईल पोट साफ होताना होणारे त्रास, मल घट्ट होणे, रक्त जाणे, संडासच्या जागेवरती दुखणे किंवा आग होणे, या सर्व गोष्टी आपण होमिओपॅथीद्वारे खूप चांगल्या प्रकारे कंट्रोलमध्ये आणू शकतो। त्यानंतर रक्तामधील वेगवेगळे घटक जसे की पांढऱ्या पेशी, लाल पेशी, प्लेटलेट, यासुद्धा आपण होमिओपॅथिक औषधाद्वारे खूप चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकतो। येणारा थकवा, किमोथेरपीने येणारा जो थकवा आहे हा होमिओपॅथीने खूप चांगल्या प्रकारे कव्हर होईल। त्याचसोबत रोगप्रतिकारक शक्ती जी कमी झालेली असते ती सुद्धा आपण यामध्ये वाढविण्याचा खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न करू शकतो। त्यानंतर स्किन जी असते ही ड्राय होऊन जाते, तर ती ड्राय झालेली स्किन, त्याचे होणारे कॉम्प्लिकेशन्स हे सुद्धा आपण होमिओपॅथिक औषधांनी खूप चांगल्या प्रकारे मॅनेज करू शकतो। या संदर्भातील म्हणजे जे आपले परिचित असतील की जे किमोथेरपी घेत आहेत किंवा ज्यांना रेडिएशन घ्यायचं आहे, तर त्यांना आपला नंबर द्यावा किंवा आपण फोन करावा। आपण इथे